ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या मी वडाळा परिसरामध्ये आहे आणि वडाळा परिसरामध्ये आपण पाहतो की मोनोरेल बंद पडल्यानंतर ते अजून सुद्धा ट्रॅकवरती आहे। या मोनोरेलमध्ये एकूण 17 प्रवासी सकाळच्या सुमारास प्रवास करत होते, मात्र अचानकपणे ट्रॅकवरती मध्येच बंद पडल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या मदतीनं या 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि मात्र अजून सुद्धा तांत्रिक कारण जे आहे ते सॉल्व्ह झालेलं नाही आणि म्हणून मोनोरेल ही ट्रॅकवरती थांबल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे त्यांची जी टेक्निशियन टीम आहे ती सध्या मोनोरेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ते हा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतात। खाली अग्निशमन दलाचे जवान अजून सुद्धा उपस्थित आहेत, ते रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते आणि आताही आपण पाहतो की एकाच ट्रॅकवरती या 2 मोनोरेल तांत्रिक कारणामुळे एक मोनोरेल बंद पडल्यामुळे दुसरी सुद्धा मोनोरेल जी आहे ती खोळंबून पडलेली आहे। वडाळा परिसरातली ही सगळी दृश्य आहेत आणि ट्रॅकच्या समोर आपण पाहतो की एक मोनोरेल जी ही बंद पडल्याची आपल्याला पाहायला मिळते, मात्र त्याच्या मागे सुद्धा अजून एक मोनोरेल सुद्धा इथे अडकून पडल्याचं पाहायला मिळतं आहे। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या पावसाचा वाहतुकीवरती परिणाम होताना पाहायला मिळतो। लोकल सुद्धा काही मिनिटं उशिरा धावतात, मात्र दुसरीकडे मोनोरेलनं जे लोक प्रवास करतात किंवा पावसामध्ये खास करून मोनोरेलचा आधार घेतला जातो की लवकर आपल्या योग्य ठिकाणी पोहोचता यावं, मात्र अशा वेळेला पावसामध्येच मोनोरेल वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी सुद्धा सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतात। कारण मुंबईमध्ये याच्या आधी जेव्हा मोठा पाऊस झालेला होता, जेव्हा लोकल पूर्णपणे विस्कळीत झालेली होती, तेव्हा सुद्धा मोनोरेलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती, मात्र त्यावेळेला सुद्धा मोनोरेल अचानकपणे बंद पडल्यानंतर साधारणतः 3 तास लागून रेस्क्यू ऑपरेशन करून लोकांना बाहेर काढावं लागलेलं होतं। मात्र आताही आपण पाहतोय ही टेक्निशियन टीम मोनोरेलची जी आहे ती आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते, ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र सकाळच्या सुमारास जेव्हा सगळे नोकरदार लोक जे आहेत जे आपल्या कामाच्या ठिकाणी जात होते, तेव्हा मोनोरेलमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते, मात्र अचानकपणे मोनोरेल या वडाळा परिसरामध्ये बंद पडले आणि त्यानंतर ट्रॅकवरून ती हालत नव्हती, म्हणून बराच वेळ वाट पाहून अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं। अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलं आणि त्यानंतर 17 प्रवाशांना दुसऱ्या एका बाजूच्या ट्रॅकवरती असणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। सध्या मोनोरेलमध्ये एकही प्रवासी नाहीये, मात्र त्यांची टेक्निशियन टीम जी आहे ती हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करते आहे। वडाळ्याच्या खालच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की खाली अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांची गाडी सुद्धा अजून आहे आणि जवळपास 3 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान पोहोचलेल्या होत्या, मात्र आता त्यापैकी एक गाडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अजून सुद्धा अडचण ही सुटलेली नाही आणि म्हणून मोनोरेल जोपर्यंत ट्रॅकवरून हलत नाही तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। सध्या तरी आपण पाहतो की हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न मोनोरेलच्या जे काही टेक्निशियन डिपार्टमेंटचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सध्या तरी करताना पाहायला मिळत आहेत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।